Numerical from the notes. Calculate the energies of photon corresponding to ultraviolet light and red light given that their wavelengths are 3000 angstrom and 1000 angstrom respectively. Now we have to calculate the energies. आपल्याला एनर्जी काढायची आहे कुणाची तर फोटॉनची आणि करस्पॉन्डिंग टू अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड रेड लाईट म्हटलं. दोन लाईट आहे आपल्याकडे, एक आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि दुसरा आहे रेड लाईट. आणि गिवन काय आहे तर त्यांच्या वेव्हलेंथ्स दिलेल्या आहे. तर आपल्याला माहिती आहे की फोटॉनची एनर्जी अकॉर्डिंग टू द प्लँक्स क्वांटम थिअरी त्या ठिकाणी एनर्जी ऑफ द इच फोटॉन इज इक्वल टू एच न्यू. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी दिली नाहीये, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी असते आणि आपल्याला रिलेशन माहित आहे वेलॉसिटी, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय असते v इज इक्वल टू एन लॅम्बडा. v इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा. सो n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा होते. आणि आपण लाईटच्या बाबतीत जेव्हा घेतो तेव्हा यांच्या ठिकाणी आपण वापरतो न्यू. सो न्यू इज इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इज c आणि या ठिकाणी आहे लॅम्बडा. तर जिथं न्यू आहे त्या ठिकाणी c बाय लॅम्बडा ठेवू आपण. न्यूच्या ठिकाणी c बाय लॅम्बडा. तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे फॉर अल्ट्राव्हायोलेट लाईट. आता आपण अल्ट्राव्हायोलेट लाईट साठी काढणार आहोत ज्याचं वेव्हलेंथ दिली आहे 3000 अँगस्ट्रॉम. तर या ठिकाणी पहा h ची व्हॅल्यू आपण पुटअप केली. h इज इक्वल टू 6.63 मल्टिप्लाय बाय 10⁻34 जूल सेकंड. त्याच्यानंतर c जी आहे वेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि लॅम्बडाची व्हॅल्यू जी आहे ती आहे 3000 अँगस्ट्रॉम. सगळ्या व्हॅल्यू ठेवल्या या ठिकाणी. आता हे अँगस्ट्रॉम म्हणजे काय होते तर अँगस्ट्रॉम मीन्स होते 10 टू पॉवर -10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम मीन्स 10 टू पॉवर -10 मीटर. तर या ठिकाणी 3000 अँगस्ट्रॉम आहे आणि त्यामुळे याचं या ठिकाणी मीटर मध्ये कन्वर्शन करू तर हे होईल 3000 अँगस्ट्रॉम मीन्स 3000 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -10 मीटर. या ठिकाणी इथं 3 झिरोज आहेत, हे 3 झिरोज. त्याच्यानंतर सोबतच हा -10 आहे. तर -10 आणि 3 झिरोचे +3. तर -10 +3 -7 होतात. -7 जर वर गेले तर ते +7 होतील आणि +7 आणि हे 8 हे झाले पूर्ण मिळून 15. हे होतील 15 आणि त्याच्यानंतर -34 आणि 15 यांचा आन्सर येईल -19. तर या ठिकाणी -19 मिळेल. मग राहिलं काय तर इथं राहिला 3. या ठिकाणी राहिलेला आहे 3. त्याच्यानंतर 3 कॅन्सल होईल आणि सोबतच पहा 3 आणि 3 कॅन्सल. मग राहिलं काय 6.63 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -19 जूल. जे या ठिकाणी एनर्जी काढायची असते आपल्याला न्यूक्लिअर पार्टिकल्सची किंवा त्या ठिकाणी म्हणजे कोणत्याही छोट्या पार्टिकल्सची, त्यावेळेस आपण त्याची जी एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घेत असतो. आणि जूलचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्शन करायचं असेल तर आपण त्या ठिकाणी काय करायचं तर 1.6 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -19 ने त्याला डिवाइड करायचं. ते होते इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर 6.63 ला 1.6 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 4.147. 10 टू पॉवर -19 10 टू पॉवर -19 कॅन्सल होईल. आन्सर राहणार आहे 4.147 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज फॉर द अल्ट्राव्हायोलेट लाईट. नाउ फॉर रेड लाईट साठी काढायचं आहे तर प्रोसिजर तीच आहे. फक्त या ठिकाणी जिथं 3000 आहे त्या ठिकाणी 7000 येईल. म्हणजे जिथं 3 होते तिथं 7 आणि या प्रकारे याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन. बाकीचे जे पॉवर्स आहेत हे इथपर्यंत पॉवर्स त्या ठिकाणी कॅन्सल होतील म्हणजेच वर जातील. 10 टू पॉवर 3 चे 10 टू पॉवर 3 आहे या ठिकाणी. सेम प्रकारचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आहे. 6.63 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -34 जूल सेकंड. 3 × 10 टू पॉवर 8 मीटर पर सेकंड. आणि इथं जिथं 3000 होतं त्या ठिकाणी 7000 आहे. इथले 7000 मधले 3 झिरोज म्हणजे 10 टू पॉवर 3 होतात. 10 टू पॉवर 3 आणि हे -10. 3 -10 -7. -7 वर गेले तर ते होतील +7 आणि +7 +8 ऑलरेडी आहे त्या ठिकाणी. तर 8 + 7 15 आणि इथं आहे -34. तर -34 + 15 आपल्याला मिळेल -19. -19 या ठिकाणी 10 टू पॉवर आहे आणि बाकीचा आहे 6.63 × 3 मल्टिप्लिकेशन करा आणि त्याला डिवाइड बाय 7 करा. तुमचा आन्सर इतकं मिळेल 2.84. आता हे 2.84 मल्टिप्लाइड बाय 10 टू पॉवर -19 जूल आहे. याचं कन्वर्शन करायचं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करताना त्याला 1.6 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -19 ने डिवाइड करतात आणि त्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी डिवाइड केल्यानंतर किती मिळणार आहे तर 1.77 इलेक्ट्रॉन व्होल्ट.